नाशिक शहर व परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे सातपूर परिसरात अनेक रस्त्यांवर जलमय स्थिती निर्माण झाली होती। यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला। पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण न झाल्याने जलमय स्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। सातपूर परिसरातील श्रीराम चौक, मौले हॉल, अशोकनगर, राधाकृष्ण नगर, कार्बन नाका या परिसरात मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण रस्त्यांवर पाणी साचले होते। काही ठिकाणी दुचाकी बंद पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले। श्रमिक नगर परिसरात अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले। पावसाळा सुरू होताच भुयारी गटारे उसळून वाहू लागतात। नाल्यांची साफसफाई अद्यापही पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। पावसामुळे रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली असून मनपा प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी केली आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।